सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियाताई आपल्या सोबत आहेत। अंजलीताई, सुरुवातीपासून या सगळ्या घटनेचा आपण पाठपुरावा केलेला आहे, अजूनही खरं तर लढा न्यायासाठीचा सुरू आहे आणि अशात हे फोटो आता आपल्या सगळ्यांच्या समोर आलेत। माझी तर सगळ्या माध्यमांना हात जोडून विनंती आहे, प्लीज फोटोज नका दाखवू। तुम्ही निदान त्याची जी सगळी माहिती आहे ती हवी तर लोकांपुढे द्या, पण फोटो नका दाखवू अशी माझी हात जोडून सगळ्या माध्यमांना विनंती आहे। कारण ते फोटो इतके 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 निर्दयी आहेत, इतके निर्दयी आहेत, काय बोलायचं त्याच्यावर आता। विनंती आहे सगळ्यांना, नका मला नाही द्यायची प्रतिक्रिया, कारण मला नाहीच उरलंच नाही काही। असं वाटतं ही माणसं नाही, त्यांना भावना नाही, त्यांना काही नाही। अंजलीताई, पण या निमित्ताने हे फोटो जे आता समोर आलेले आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये ते महत्त्वाचा पुरावा ठरणार आहेत आणि तिथून कुठेतरी जे कोणी या सगळ्याच्या मागे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचायला मदत होणार आहे, एक आशावाद वाटतो। नाही, पण आता तुम्ही विचार करा ना की जो माणूस 15 त्यांनी व्हिडिओ काढले, आता हे जे तुमच्याकडे फोटोज आहेत ते त्या व्हिडिओज मधले एक्स्ट्रॅक्ट केलेले फोटोज आहेत। 15 व्हिडिओज काढले, त्याच्यावर पण सेल्फी काढलेत। ही माणसं असू शकतात का? असू शकतात का? आणि मला तुम्हाला विनंती एवढ्यासाठी करायची, कारण त्या देशमुख कुटुंबाने खरंच खूप झेललंय, त्यांना नका आता दाखवू आणि ह्याच्यावर तरी त्यांची प्रतिक्रिया नका घेऊ। बाकी ज्यांना जे विचारायचं विचारा, पण त्या कुटुंबाला नका याच्यावर काही प्रतिक्रिया द्यायला सांगू। खरं खरं, धन्यवाद ताई, धन्यवाद या संवादासाठी।